नमस्कार. उद्धव ठाकरे एव्हाना आपला रोजचा विषय हा बोलण्याचा झालाय. मी उद्धव ठाकरेंवर का बोलतो तर उद्धव ठाकरेंवर बोललं की उद्धव ठाकरेंच्या बाबतची वस्तुस्थिती आपल्याला कळते. उद्धव ठाकरे एंटरटेनमेंट खूप करतात. म्हणजे संजय राऊतांच्या पेक्षाही एंटरटेनमेंट करण्याचं काम उद्धव ठाकरेंच्याकडे खूप अधिक आहे. त्यामुळं आपली दिवस प्रसन्न जावा, ऐकल्यानंतरचा वेळ प्रसन्न जावा, यासाठी मी उद्धव ठाकरेंवर बोलतो. त्यांच्या राजकीय वाटचालीवरती, राजकीय धोरणांवरती, नियमांवरती टीका करावी असलं काहीच नाही आहे माझ्या डोक्यात. आणि मुळात इतके साधे हा शब्द साधे सरळ आहेत ना उद्धव ठाकरे, की त्यांना यातल्या छक्केपंजे पण कळत नाहीत. म्हणजे ते राजकीयदृष्ट्या निर्णय घेतात का, हा सगळ्यात माझ्यासमोरचा मोठा प्रश्न आहे. कधीकधी आपल्याच वक्तव्यातून आपली स्वतःची आणि आपल्या सोबतच्या माणसांचं ते पूर्णतः हसं करून घेतात. आपण काय केलंय, आपण निर्णय काय घेतलेत, लोकांच्यावरती कोणत्या शिवीगाळ आपण करतोय. शिवीगाळ ते करत नाहीत, कारण शिवीगाळ संस्कृती नाही असं सांगतात. लोकांच्यावरती टीका आपण काय करतोय हे उद्धव ठाकरे विसरून जातात. म्हणजे प्रसंगी त्यांच्या बोलण्यातून ना कधीकधी असं वाटतं की स्वतःचंच आत्मपरीक्षण करून स्वतःला तटस्थपणे आणि फार स्पष्टपणे स्वतःविषयीचीच मतं व्यक्त करणारे हे व्यक्ती आहेत. म्हणजे ते एकनाथ शिंदेंच्या मुलाविषयी बोलतात, कसंही करून आपल्या कार्ट्याला मुख्यमंत्री करायला पाहिजे. ठाकरी भाषा ही आपला तो बाब्यान लोकाचं कार्टं असतं, आपलं अदुबाळ, आणि एकनाथ शिंदेंचं पोरगं मात्र कार्टा असतं. तर या कार्ट्याला मंत्रीपद मिळण्यासाठी म्हणून जो काही उद्धव ठाकरे बोलले ना, ते तुम्ही आधी ऐका. की लायकी नसलं तरी आपलं कार्टं मंत्री झालं पाहिजे, ही शहासेनेच्या प्रमुखाची इच्छा आहे. पाहिलं, म्हणजे आपल्या कार्ट्याला मंत्रीपद मिळावं. काय श्रीकांत शिंदेंचा विषय चाललाय ना. उद्धव ठाकरे साहेब, दुसऱ्याच्या कार्ट्याला मंत्रीपद मिळावं म्हणून बघितली धडपड बघता एक शपथविधी दाखवू का तुम्हाला? बघा ना. मी आदित्य रश्मी उद्धव ठाकरे ईश्वर साक्ष शपथ घेतो की महाराष्ट्र राज्याचा मंत्री म्हणून माझी कामे निष्ठापूर्वक व शुद्ध बुद्धीने पार पाडील. पाहिला, आदित्य रश्मी उद्धव ठाकरे शपथ घेत होते. मग हे मी कार्टं म्हणणार नाही. आपल्या आदित्याला मंत्री करण्यासाठी आपण केलेली धडपड सगळं तोडणं कसं होतं, काय म्हणायचं याला? उद्धव ठाकरे इतके सरळ आहेत ना की त्यांना कळतच नाही. म्हणजे शेतकरी काय बोलतायत, आपण काय बोलतोय, आपली अडचण काय होतीये. त्यांनी एक विचारलं, इथे सगळे शेतकरी आहेत का रे, सगळे सुखी आहेत का रे? ऐका ना, इकडे शेतकरी आलेत का रे, सगळे खुश आहेत का, तुमच्या मालाला शेतमालाला भाव मिळालाय? आणि उत्तरं काय होती ती ऐकली असतील तुम्ही. हो हो. म्हणजे शेतकऱ्यांना अडचणी काही नाहीत का हे विचारलं आणि शेतकऱ्यांनी नाही म्हणून सांगितलं. हे उद्धव ठाकरेंचं वैशिष्ट्य आहे. ते आपल्या हातानेच आपलं हे करून घेत असतात. ते मध्ये घडलं नव्हतं का, शेतकऱ्यांना कर्जमाफी आपल्या वेळेला मिळाली का, आपण केली ती किती मिळाली ते विचारलं, शेतकऱ्यांनी काय रुपया मिळाला नाही आम्हाला म्हणून सांगितलं. पाहिलं ना तुम्ही. हां, तसं आहे ते सगळं. या सगळ्या प्रकारामध्ये उद्धव ठाकरेंच्या इतक्या स्पष्टता असतात बोलण्यातल्या, म्हणजे अगदी सडेतोड स्पष्ट माणूस आहे. उद्धव ठाकरेंनी शिवीगाळ ही आमची संस्कृती नाही असं एक वाक्य उच्चारलं होतं. आणि त्यानंतर आमच्याकडे शिव्या असतात, ओव्या असतात, शिव्या नसतात असं एक वाक्य उच्चार होतं. दोन्ही वाक्य मी ऐकवतो. आमच्या हिंदुत्वामध्ये ओव्या आहेत, तुमच्या हिंदुत्वामध्ये शिव्या असतील. ऐकली? आता उद्धव ठाकरेंच्या याच वाक्यांना घेऊन आपण उद्धव ठाकरेंना त्यांच्या लोकांनी केलेल्या करामती एकदा ऐकवतो. आमच्या हिंदुत्वामध्ये ओव्या आहेत, तुमच्या हिंदुत्वामध्ये शिव्या असतील. भोसडीच्या ती बंदूक तुझ्या ढोण्यात घातली जाईल. ती आपली संस्कृती नाही, ते आपलं हिंदुत्व नाही. हे साले भोसडीचे लोक. आमच्या हिंदुत्वामध्ये ओव्या आहेत. अरे गांडू दबा. आमच्या हिंदुत्वामध्ये ओव्या आहेत. तुझ्या आईची जाण खाली भोसडीची शिवीगाळ करताय, धमकी देताय. परत चापते काय तुला तुडवणार. गांडू आहेत ते, गांडू. शिवीगाळी ही महाराष्ट्राची संस्कृती नाहीये. यार सरकार तुमचं आहे ना भोसडीजानो, राज्य गांडूंच्या हातात आहे. तुमच्या हिंदुत्वामध्ये शिव्या असतील. हे नागडे नाचत होते, हा नागड्यांचा नाच. कामाठी पुऱ्यामध्ये उभे आहे धंदा करायला. कोण? पाहिलं? मला माफ करा की मी तुम्हाला या सगळ्या शिव्या ऐकायला भाग पाडलं. पर्याय नव्हता. काय करू? असा पर्याय नसला ना की हे करावं लागतं. उद्धव ठाकरेंचे संजय राऊत शिव्याशिवाय बोलत नाहीत आणि संजय राऊतांच्या शिव्या
या उद्धव ठाकरेंच्यासाठी ओव्या असतात की काय हा प्रश्न पडलाय. म्हणून मी उद्धव ठाकरेंना साधं सरळ म्हणालो. ते बिचारे जे समोर आलं ते बोलत राहतात. या सगळ्या प्रकारामध्ये उद्धव ठाकरे आपल्याला एंटरटेनमेंट करतात की नाही? करतात की नाही? उद्धव ठाकरेंचं हे साधं सरळ भाबडं रूप आपल्यासमोर यावं एवढ्याचसाठी हे सगळं केलं होतं. बाकी त्यांना राजकीय कौशल्य आहे, ते राजकीय निष्णात आहेत असं मला वाटत नाही. मुळात उद्धव ठाकरे हे राजकारणी नाहीतच. ते एकतर फोटोग्राफर छान होऊ शकतात, दुसरं आता आजकाल ते स्टँडअप कॉमेडियन फार छान होऊ शकतात. कारण पंजाबचे मुख्यमंत्री स्टँडअप कॉमेडियन होते, आता हे एक झालेले आहेत नवीन. बऱ्यापैकी स्टँडअप कॉमेडियनना दिवस बरे आले होते. त्या कॅनडाचे पंतप्रधान स्टँडअप कॉमेडियनच होते. अशा सगळ्यांचे दिवस बरे आलेत. तेव्हा उद्धव ठाकरेंची ही कॉमेडी, हा प्रांजळपणा आम्हाला भावून जातो, म्हणूनच तो आपल्यासमोर मांडला. नमस्कार.